का? दोघांचे माईक बंद करतो मी. दोघांचे माईक बंद करून ऐका. काल 25 लोकांनी पुणे जिल्हा बँकेचे याच्यात प्रश्न विचारले, एखादाही माईक असा बंद केला नाही. मी उलट ऐका ना, तुमचा माईक तुमचा लाईक बंद केला, तुमचा चालू राहावा म्हणून ह्यांचे बंद केले. बंद नाही केला, तुम्ही बोलताय हे बेशिस्ती करतात म्हणून ह्यांचे माईक बंद केले, तुमचा चालूच ठेवलाय. मगाशी तुम्ही जे म्हणता ना की बाबा तुमच्या ताब्यात कारखाना आहे, आपलं गोडाऊन आहे, तुम्ही त्याचे मालक आहात, गोडाऊनच्या साखरी म्हणते. मी गेल्या वेळेस तुम्हाला इथं जनरल बॉडीला प्रश्न विचारला, लक्षात घ्या. आणि मी तुम्हाला असं म्हटलं की मला फक्त तुम्ही स्वतः येऊन ती साखर दाखवा, हे विचारणं माझी काही चूक आहे का? काय तुम्हाला विचारलं, काय चुकीचं आहे? तुमचं झालं की मला सांगा. आणि मला एक सांगा, तुम्हाला सांगतो, आम्ही तुम्हाला सांगतो, 48 कोटीची सवलत दिलेली आहे की नाही बँकेनी, का नाही दिली मला सांगा. आता मी आहे ना, ऐका, असं नाही, प्रश्न झाला की मला सांगा. मी बोलतो, मी बोलतो, तुम्ही बोलू नका. चुकीचे मेसेज नाही गेले पाहिजे, एकदम बरोबर, असं माझं मत आहे. म्हणून आम्ही प्रश्न झाला की मी देऊ का उत्तर त्याचं? हो द्या उत्तर. म्हणजे काय तुम्हाला सांगतो, असं चुकीचं उत्तर देऊ नका. नाही, फक्त जे बरोबर आहे ते द्या, की मी तुम्हाला प्रश्न विचारणं आणि त्या प्रश्नाचं उत्तर घेऊन तुम्ही मला देऊन दाखवणं, याच्यात काय चुकीचं आहे? देऊ उत्तर. झालं का तुमचा प्रश्न? मी परत की जप्त केल्यानंतर कारखाना निराणीच्या ताब्यात देईपर्यंत पूर्ण वेळ कारखान्याचा ताबा हा आपल्या जिल्हा बँकेकडे होता, विथ एमएससी बँक. मी एका बँकेकडे नाही म्हणणार, दोन्ही बँकांनी ताबा घेतला होता. त्यांनी तुम्हाला पत्र दिलं होतं, हे तुम्हीच सांगितलं की एमएससी बँक जरी लीड बँक असली तरी मुख्य कर्ज हे पुणे जिल्हा बँकेचं असल्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी कारवाई करायला काही हरकत नाही, असं तुम्ही वेगवेगळ्या चॅनल्सला सांगितलेलं मी ऐकलंय. आणि कदाचित मी कागद पाहिलेले नाही, त्या अधिकारातून पुणे जिल्हा बँकेने तर जप्तीची कारवाई केली. आणि त्यानंतर मला वाटतं 1.5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी पूर्ण कारखान्याचा ताबा हा पुणे जिल्हा बँकेकडेच होता. आणि त्या कालावधीमध्ये मी काय, तुम्हीच एकटे सभासद आहे, प्रत्येकाची सगळ्यांनाच घेऊन जायचं काय, असं काही आपलं घरचं काम नाही. तुम्ही पण संचालक होता, संचालक आहात, तुम्हाला कुणीही 2 वर्ष आढळलं नव्हतं की किती पोते आहेत आणि काय झालंय, किती शिल्लक आहे, ती खराब झाली का काय झाली. पण मी नक्की सांगतो, तुम्ही सांगितलं मी 10 वर्ष काम केले. तुम्ही ज्यावेळेस कामकाज करतात आपण सगळेच होतो, त्यावेळी मी काही नाकारत नाही. परंतु त्या कालावधीमध्ये मी अध्यक्ष 2001ला पहिल्यांदा झालो, संयुक्त संचालक मंडळात 2002ला परत निवडणुकीने झालो. 2002 ते 2024 कधीही साठवणुकीसाठी साखरपोती कारखान्याच्या बाहेर न्यावं लागले. परंतु 1992 ते 2001 असा काही कालावधी होता की इथली गोडाऊन क्षमता संपल्यामुळे आपण साखर बाहेर साठवत होतो. बरोबर आहे? मला माहिती आहे ना, सगळं माहिती आहे. तर त्याच्यामध्ये अशा वेळी सुद्धा शेवटी आपली अतिशय सहकारी स्वरूपात चाललेली संस्था आहे. कामगार मी काय काय केलंय आमच्या विरोधात त्याचं तुम्हाला सगळी माहिती आहे. आम्ही कधीच कामगारांच्या बाबतीमध्ये अवाक्षरे मी कधी काढलेलं नाही. जाहीरपणे खाजगीत काय बोललोय असेल, खाजगीत काय बोललो हा मिटिंगचा विषय नाही. परंतु इतकी लोकशाही आहे, कामगारही आपले सगळे होते, जे तिथं सगळे जे काही आपले अधिकारी सगळे स्थानिक आहे, सगळ्यांना खुलं होतं. तुम्हालाही त्या ठिकाणी जायला कधीच मुभा नव्हती. तुम्ही आलाय, तुम्हाला अडवलं. तुमचे गोडाऊन किपर बँकेचे नियमित येत होते, तुमचे बँकेचे सगळे, मी असताना सुद्धा, संचालक असताना सुद्धा अधिकाऱ्यांना काही बंधन नव्हतं. बँकेचंच तारण असल्यामुळे, तुम्ही बँकेचे संचालक असल्यामुळे तुम्हाला कोणी अडवलं का आल्यानंतर आज जायला? अडवलं का कोणी? मी अडवच नाही. हा नाही, तो तुमचा प्रॉब्लेम आहे. हा तर हा ते आले नाही, ते त्यांनी मान्य केलं. त्यामुळे मी कसं दाखवायला जो हा प्रश्न आहे. खरं ते खरंच असतं, एकदम बरोबर. असं असेल तर अतिशय उत्तम आहे. तर त्याच्यामध्ये दुसरा जो तुमचा प्रश्न आहे, तर मी वारंवार जर माझ्याकडे बघितलं तर बरं होईल जरा, इकडे बघितलं उत्तर द्यायला मला बरं वाटेल जरा. तर वारंवार जे आहे, मी खरं ते खरंच आहे, ज्या ज्यावेळी माननीय देवेंद्रजींचे मी आभार मानले, त्यावेळी मी माननीय
अजितदादांचे सुद्धा आभार मानताना राजकारणात काय चाललंय तुम्हाला माहिती आहे. कोण खुर्दमधून बुद्रुकमध्ये येते, परत खुर्दमध्ये जाते, सगळ्यांना माहिती आहे. पण तरी सुद्धा मी त्यांचं आभार जाहीर मानलंय, त्यांना भेटून त्यांचा आभार मानले. त्यामुळे त्या ठिकाणी बँकेने केलेली जी काही ओटीसी प्रक्रिया आहे ही चुकीची असं मी कुठेही म्हणलेलं नाही. परत मी एकदा सांगतो, तुम्ही परत ऐकून घ्या माझं व्यवस्थित आणि मग मला उत्तर द्या. तुमचं एक मत आहे का? त्याच्यात तसा वेळ घालू नका बरं का. ऐका का, मी काय बोललो ते सांगतो. मी काय बोललो ते परत एकदा सभासदांसमोर येणं गरजेचं आहे. ही संधी असते, परत होत नाही. बोलू द्या मला पण जरा. माझं म्हणणं असं होतं की एकमेव पुणे जिल्हा बँक होती, एमएससी बँकेने लीड असणारे जेवढ्या कारखान्याचे भाडे तत्वावर चालवण्याचे टेंडर्स निघाले त्यापैकी एकमेव भीमा सहकारी साखर कारखान्याचं टेंडर असं होतं की त्याच्यामध्ये पूर्ण ओटीएस करावं ही अट होती. आणि जर इतर कोणत्या कारखान्याचं ओटीएस करावं अशी अट असणारं टेंडर असेल तर सोमवारचं माझं पत्र तुम्हाला, तुमचं पत्र मला, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. एक. दुसरं, ओटीएस करताना बँकेचं कुठलंही नुकसान न करता, हे कारखान्याचं काय नुकसान झालं, कसं झालं त्याच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी चर्चा झाली, परंतु बँकेनं पूर्ण काळजी घेतलेली आहे की राज्य शासनाचं जे धोरण त्यावेळी होतं आणि ज्याला जे जिल्हा बँकेने स्वीकारलं पण की एनपीए मध्ये गेल्यानंतर ते अकाउंट हे 8% व्याजदरानं एनपीए नंतर व्याज आकारणी करून एनपीए केलं जाऊ शकतं. ज्या ज्या बँकांनी आणि ज्या सहकारी पतसंस्थांनी ते धोरण स्वीकारलेलं आहे त्या सगळ्या बँकांना ते लागू होतं. त्याप्रमाणे बँकेने 48 कोटी अतिरिक्त व्याज, दंड व्याज हे सगळं आकारून जे काही सवलत दिली ती दिली, मला मान्य आहे. परंतु ते करताना बँकेचं मुद्दल, त्याच्यावरचं नियमित व्याज आणि एनपीए नंतरचं 8% व्याज हे सगळं घेऊनच, एक एक पैसा मोजून घेऊनच नंतर बँकेने त्यातून आपला पण अवर्ग धोक्यात आला होता जिल्हा बँकेचा, तो पण फायदा आहे तुम्हाला. तो सगळा विचारात घेऊन हा सगळ्यांनी निर्णय केला. मी परत सांगतो की मी देवेंद्रजींचे जसे आभार मानले, 200-400 फोन केले, 5-25-50 बैठका घेतल्या, तसंच या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींचे मी आभार मानले. तुम्ही त्यांच्या पक्षात असतानाही मानले, तुम्ही त्यांच्या पक्षामध्ये नव्हता त्यावेळेस सुद्धा मानले. त्यामुळं राजकारणात कोण, अजितदादांचं सांगतो, परत सांगतो. त्यामुळं तुम्ही नाही देवेंद्रजींचं मानलेच ना. त्यांच्या पक्षात नाही गेलेलंच नाही ना. कुणाच्या पक्षात नाही. मी तुम्हाला ते सांगतोय. मी आभार देवेंद्रजींचे आणि अजितदादांचे मानले. तुम्ही कोणत्या पक्षात गेलाय आता तुम्हाला आठवतं बरं. एक विषय बरं का अध्यक्ष साहेब, हे बघा, आता भीमा पाटस कारखाना तुम्ही चेअरमन, व्हाईस चेअरमन आपले नामदेव नाना आहेत आणि संचालक मंडळ आहे. आता तुमच्या ताब्यात भीमा पाटस सहकारी साखर कारखाना, ठीक आहे, बँकेने कर्ज दिलं असेल, बँकेच्या ताब्यात असतो. पण रात्री 3 वाजता का 4 वाजता साखर 1 लाख पोती दळाल्याचं म्हणजे हे आलं, त्याचं एक FRI झाली. FRI आता ऐका फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, हा FIR झाली. FIR मध्ये माझ्याकडे प्रत आहे त्याची, आणि त्या प्रतीमध्ये काय म्हटलंय, रॉकेलचं ड्रम आणि कापराच्या पुड्या त्या तिथं सापडल्या. ती जाळणारं होतं ना, जाळणारं ती तिथंच विसरून गेलं. त्याच्या लक्षातच नाही राहिलं की घेऊन जावं, ती तिथंच विसरून गेलं. त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो, मग ह्याच्यावर तुम्ही कारवाई का केली नाही? तुम्ही तर अध्यक्ष, तुमच्याकडे सत्ता सगळं आहे, गेली 4 वर्ष झाली या गोष्टीला, तुम्ही काय याच्याकडे कारवाई केली नाही? त्या प्रश्नाचं उत्तर द्या मला. झाला प्रश्न? झाला. उत्तर देईपर्यंत थांबणार? थांबणार. हे तोपर्यंत माईक बंद कर. हे बघा काय त्याच्यामध्ये खरं तर हे बघा, शांत बसा जरा. उत्तराच्या गंभीर प्रश्न आहे, गंभीर उत्तर मला देऊ द्या. मी बोललो का मध्ये? 2 शब्दात आपल्याला काहीच होत नाही.
चेअरमन साहेब, आपलं 2 शब्दात त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्या. सगळ्या सभासदांना वेटीस धरू नका. बँक लागली की तुम्ही उमेदवार उभं करत नाही, कारखान्याची इलेक्शनच घेत नाही. ह्यांनी उमेदवार लावायचा उभं करायचा प्रश्न, तुम्ही दोघं 2 तास बसा आणि बँकेची आणि त्या कारखान्याची चर्चा करा. तुम्ही आम्ही सभासदांच्या वतीनं आम्हाला बोलू द्यायचं. आमच्याकडे एवढं शेवटच्या प्रश्नाचं उत्तर देऊ, शेवटच्या प्रश्नाचं उत्तर देऊ तिकडचं, मग तुम्हाला संधी देतो. हे बघा माननीय ताई, तुमचं काय आहे, तुमचं आमच्यात तसं काही कोणाचं मत नाहीये. तुमचं जे मत आहे तुमचा अंतर्गत मतभेदाचा विषय आहे. मतभेद नाही, मला प्रश्न विचारायचे आणि तुम्ही 1-1 तास उत्तर देताय. हे काय करायचं? आम्ही काय बसून राहायचं का सगळ्या सभासदांनी? सभासदांचं सन्मान करणं आणि त्यांचं समाधान करणं हे माझं कर्तव्य आहे. सभासद म्हणून कारखान्याचं विचारू द्या. पण हे तर ऐका ना, एक विनंती आहे, एवढ्या का प्रश्नात मला उत्तर देऊ द्या. बरोबर आहे? पण 2च मिनिटात द्या. देऊ द्या. खाली बसा जरा, आता मला बोलू दे, त्यांचं उत्तर उद्या म्हणून. हे बघा, याच्यामध्ये की एक मिनिट, याच्यामध्ये तुम्ही जे सांगितलं तर FRI नाही. हे थांब रे, हे थांब, एक मिनिट. नाही येतं नाही, असं नाही. चुकीची दुरुस्ती करायला पाहिजे. FRI नाही, FIR. चेअरमन साहेब, ठीक आहे, थोडं वयाप्रमाणे त्यांनी अल्फाबेट बदलले असतील, पण तुम्हाला करा ना. कशाला हे करता? कशाला सेस करता? समजून घ्या ना. तुम्ही उगाच तिथं ते कुणाचं वय झालंय? माझंच नाही झाले बाबा वय. त्याला उत्तर द्या, म्हणजे आम्हाला बाकीचे प्रश्न विचारायला आम्ही मोकळे. ते FIR जी झाली त्याप्रमाणे तपास झालेला आहे. तपास करणं हे पोलिसांचं काम असतं. आपल्या 2.5 वर्षामध्ये सरकार होतं, आपल्यालाही संधी होती. तपास झालाय, कधी त्याचा तपास परतही होऊ शकतो. त्याप्रमाणे त्याचा योग्य तपास पोलिसांनी केलाय. तर मी तपास केला पाहिजे ही तुमची अपेक्षा आपल्या कुठल्याही कायदे चौकटीत बसत नाही. बँकेत एखादा घोटाळा झाला तर त्या बँकेच्या चेअरमनला आणि संचालक मंडळाला ती चौकशी करावी लागते. हे कसं तुम्ही सांगता इतकं चुकीचं? दैनंदिन कामकाज. अहो, मला मी 50 वर्ष एका राजकारणामध्ये असं काय करता? मध्ये बोलून द्या. तुम्ही इतकं चुकीचं कसं काय आम्हाला उत्तर देता? अशी चुकीची नका उत्तर देऊ. तुम्हाला करता येत नाही, तुम्हाला काय अधिकार नाही. आपल्या अंगलट येते म्हणून काही करायला म्हणजे सोडून द्यायचं असं नसतं. आता आपलं काय ठरलंय? आपलं काय ठरलंय की माझं मागच्या ना काहीच माहिती. आपलं ठरलंय, तुमचं ठरलंय का? हेच कळलं ना आम्हाला. तुम्ही कशाला म्हणताय मग? ठरलंय का तुमचं? म्हणजे आम्हाला एक मिनिट थांबा. तर तुम्हाला परत सांगतो की बँकेचं कामकाज किंवा कारखान्याचं कामकाज हे दैनंदिन त्या संचालक मंडळाने पाहायचं असतं. आणि असं काही घटना घडली तर हा अपघात आहे, अपघाताची चौकशी पोलीसच करतं आणि आपल्या अंतर्गत कामकाजाची चौकशी आपणच करतो. हा त्यातला फरक तुम्ही थोडा समजून घ्या. दुसरं, उलट तुम्ही आता तुमच्याकडे ताबा असल्यामुळे आणि आमच्याकडून तुम्ही गोडाऊनसह साखरेसह कुठेही साखरेची पोती कमी नाहीत असं कुठेही तुमच्या त्या पंचनाम्यात आलेलं नाही. तुम्ही संपूर्ण साखरेच्या पोत्यासह संपूर्ण साखर कारखान्याच्या प्रॉपर्टीचा ताबा घेतला होता. ज्यावेळी ती घटना घडली त्यावेळी ताबा जिल्हा बँकेकडे होता. त्यामुळे जर उद्या काही नुकसान निश्चित झालं म्हणजे त्याच्यात इन्शुरन्सची प्रक्रिया आहे. इन्शुरन्स मिळाला तर तो कारखान्याला अतिरिक्त उत्पन्न मिळेल. पण इन्शुरन्स मिळाला नाही तर बँकेच्या ताब्यात साखर असताना ती घटना घडल्यामुळे बँक उलट आपल्याला काही कारखान्याला देईल का हे जरा तपासून पहा. आता माझं उत्तर होईपर्यंत बोलायचं नाही ठरलंय की नाही? तिसरं हे बंद कर, माझं उत्तर होईपर्यंत बंद कर नाही.
तिसरं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये जिल्हा बँकेनं पूर्ण रक्कम ही निराणी शुगर कडून पूर्ण साखरेची जेवढं उचल होती ती घोषणा केलेली असल्यामुळे आणि त्या ठिकाणी स्टॉक संदर्भात कुठलीही त्या ठिकाणी अडचण निराणी शुगर्सनी त्या ठिकाणी मांडलेली नाही. जेवढी साखरेची उचल आहे त्याप्रमाणे साखरेच्या पूर्ण रक्कम ही व्याजासह आणि पुढच्या NPA नंतरच्या व्याजासह तुम्ही घेतलेली आहे. जिल्हा बँकेने तुम्ही म्हणजे जिल्हा बँकेने घेतलेली आहे. त्यामुळे त्या संदर्भातलं जे काही नुकसान झाले त्या संदर्भातलं इन्शुरन्स कंपनी त्याच्यामध्ये दावा चालू आहे. पण त्या ठिकाणी गोडाऊन तुमच्याकडे असल्यामुळे आणि कारखान्याचा ताबा तुमच्याकडे असल्यामुळे ती तुमची जबाबदारी होती. त्यामुळे तुमचं दैनंदिन कामकाज म्हणून तुम्ही जिल्हा बँकेचे आता बोलून द्या मला संचालक म्हणून तुम्ही त्या ठिकाणी त्याची अजून चौकशी करा. त्यात काय बाहेर आलं तर आम्ही तुमच्यावर आहोत आणि त्या ठिकाणचे बँकेचा जर प्रश्न मार्गी लागलाय. पण जर इन्शुरन्सचा क्लेम आमचा काहीच संबंध नाही. जे काही घडले ते जिल्हा बँकेच्या ताब्यात गोडाऊन असताना आणि कारखाना ताब्यात असताना घटना घडलेली आहे. त्यामुळे उलट जर आमचं काही नुकसान त्याच्यामध्ये संस्थेचं आमच्या म्हणजे आपल्या संस्थेचं झालं पार कारखान्याचं तर तुम्ही जिल्हा बँक म्हणून जे काही नुकसान होईल तुमची जबाबदारी म्हणून आम्हाला काही त्याच्यामध्ये नुकसान झालेलं भरपाई देण्याची आपण जबाबदारी घेतली संचालक मंडळासमोर तर सर्वसाधारण सभेसमोर तर बरं होईल. हे बघा अध्यक्ष साहेब हे जरा थांबा आता बोलू हे बघा आम्ही कारखान्याचे मालक म्हणून इथं बसलोय आणि तुम्ही चालक आहात आम्ही मालक आहोत. आमची एकच अपेक्षा इच्छा आहे जर कारखान्याचं अशा प्रकारे नुकसान झालं असेल आणि त्याला कोण जबाबदार असेल तर त्या कारखान्याच्या संचालक मंडळाची आणि चेअरमन व्हाईस चेअरमनची जबाबदारी आहे की ते कुठल्याही परिस्थितीत त्याची कारवाई कायदेशीर 3-4 वर्षे का घालवली तुम्ही 3-4 वर्षे घालवली. प्रश्न संपला की तुम्ही मला प्रश्न संपला की सांगा मी उत्तर द्या. नाही मला सांगा साखर जळाली कुठली साखर आता मी 10 वर्ष कारखाना चालवलाय हे ऐका जरा 10 वर्ष मी कारखाना चालवलाय साखर जळाली तर जळालेली साखरेचं तुम्हाला सांगतो एक 5% ते 10% फक्त नुकसान होतं. राहिलेली साखर रिसायकल होते सगळी म्हणजे समजा 1 लाख पोती जळाली असतील तर 10,000 पोती त्यातली फक्त खराब होतील आणि 90,000 पोती परत रिसायकल होऊन चांगली साखर होते असं माझं म्हणणं आहे. आणि म्हणून ते केलंय का तुम्ही त्याच्यातनं काय झालंय का ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जरा नीट आम्हाला व्यवस्थित सांगा. तुम्ही चालक आहात आम्ही मालक आहोत इथं मालक म्हणून आम्ही तुम्हाला विचारतोय. मालक म्हणून इथं बँक आणि याचा संबंध नाही आम्ही मालक आहोत तर तुम्ही चालक आहोत. बोला प्रश्न झाला उत्तर देऊ. हो द्या. तुम्हाला परत तेच सांगतो की त्यात जे नुकसान झालं त्याचा पंचनामा करून जे काही 15,000 12-14,000 पोत्याचं जे नुकसान झालं तुम्ही सांगितल्याप्रमाणे 90% साखर वाचली 5-10% गेली तर ती रिसायकल करून निराणी शुगर्सनी पुढच्या सीझनमध्ये त्यांनी तुमचे पूर्ण बँकेचे पूर्ण जे राहिलेले साखरेचे पैसे भरले जळलेल्या साखरेचे सुद्धा पैसे भरले सो कॉल्ड जे काही जळले असेल तिचे आणि त्यांनी पूर्ण भरून रिसायकल करून तुमची जी सूचना आहे योग्य आहे साखर रिसायकल होऊ शकते रिसायकल केली त्यांनी त्याची रिसायकल करून तुमचे पूर्ण जिल्हा बँकेचे पूर्ण पैसे भरले आणि त्यामुळे ही प्रक्रिया तुम्ही सांगितल्याप्रमाणे पार पडली. तुमचा जो म्हणणं आहे की ही ओपन एन्क्वायरी असते त्याच्यामध्ये पोलिसांनी ओपन एन्क्वायरी केलेली आहे त्याच्यामध्ये त्याचा पंचनामा झाला आहे त्याची चार्जशीट दाखल झाले. ज्यावेळी ज्यांनी सूचना केल्या कोणी DYSPला फोन केले कोणी PIला फोन केले त्याची माहिती माझ्याकडे असते कोणी कोणाला फोन करतं त्याची ते सगळ्यांनी ज्या तक्रारी केल्या त्याची दखल घेऊन त्या दिशेनं आपण तपासही झाला आणि त्या तपासामध्ये चार्जशीटमध्ये सगळं आलेलं आहे आणि त्याप्रमाणे पुढे जी काही कारवाई व्हायची ती पोलिसी कारवाई चालू आहे.